नमो नमः. संस्कृत विषयाच्या आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत. या ठिकाणी आपण अव्यय पाहणार आहोत. जसं अत्र, तत्र, सर्वत्र, अन्यत्र हे शब्द आणि यांचा उपयोग कसा होणार ते आपण पाहत आहोत. छोटी छोटी वाक्य आपण जशी तयार करतो त्यामध्ये हे अव्यय कसे वापरले जातात हे या चित्रावरून आता आपल्याला समजणार आहे. या चित्रामध्ये आपल्याला ज्या वस्तू दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला एक घर, झाड, पर्वत, आकाश, एक छोटी मुलगी हातामध्ये बॉल घेऊन दिसत आहे. त्याचबरोबर बाजूला एक कुत्रा सुद्धा उभा आहे. ह्या चित्राचं वर्णन करत असताना आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत. जसं की जवळची वस्तू असेल, आपल्या जवळ जर का काही असेल तर आपण म्हणतो की हे या ठिकाणी आहे, इथे आहे, हिअर. आणि लांब असेल तर आपण त्याला देअर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर संस्कृतमध्ये जवळची वस्तू आपल्याला थोडक्यात सांगायची आहे, छोटं वाक्य आपल्याला त्याचं तयार करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आपण पाहूया. संस्कृतमध्ये आपण कुत्रा ह्या प्राण्याला शुनकः असं म्हणतो. त्याचबरोबर चेंडू म्हणजेच बॉल ह्याला आपण कंदुकः म्हणतो. पर्वतांना आपण पर्वतः, त्याचबरोबर बाजूला एक नदी आहे नदी. हवा याला आपण वायुः असं आपण म्हणतो. प्रकाश याला आपण संस्कृतमध्ये प्रकाशः असं म्हणतो. आणि वाहन असेल तर एखादी गाडी वगैरे असेल तर त्याला आपण यानम म्हणतो. तर या शब्दांच्या आधारेच आता आपल्याला छोटे छोटे वाक्य तयार करायची आहे. जसं की इथे एक मुलगी उभी आहे, त्या तिथे पर्वत आहे, झाड तिकडे आहे, सर्वत्र हवा आहे, अशी वाक्य आपल्याला तयार करायची आहे. पण या वाक्यांमध्ये आपल्याला अत्र, तत्र, सर्वत्र, अन्यत्र, एकत्र हे अव्यय आपल्याला वापरायचे आहेत. आणि ह्याच्याच आधाराने आता आपण वाक्य तयार करणार आहोत. जसं की शुनकः अत्र, या ठिकाणी शुनकः आहे म्हणजे कुत्रा आहे. द डॉग इज हिअर. बालिका अत्र, इथे एक मुलगी सुद्धा आहे. द गर्ल इज हिअर. कंदुकः कुत्र, म्हणजे तो बॉल कुठे आहे तर बॉल सुद्धा इथेच आहे आपल्याला म्हणायचंय. कंदुकः अत्र. पर्वतः तत्र, त्या तिथे पर्वत आहे. लांबची वस्तू आपल्याला जर दाखवायची असेल तर आपण तत्र म्हणतो. द माउंटेन इज देअर. वृक्ष तत्र, तिथे वृक्ष आहे. द ट्री इज देअर. नदी कुत्र, नदी कुठे आहे, कुत्र म्हणजे कुठे, नदी कुठे आहे. व्हेअर इज द रिव्हर, तर आपल्याला म्हणायचं आहे त्या ठिकाणी नदी आहे, लांब तिथे नदी आहे, तर आपण म्हणणार आहोत नदी तत्र. वायुः कुत्र, हवा कुठे आहे. व्हेअर इज द एअर, वायुः सर्वत्र. आता हवा सगळीकडे असते, ती फक्त या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी नसते. तर हवा ही सगळीकडे आहे म्हणून वायुः सर्वत्र. सर्वत्र हे सुद्धा अव्यय आहे. प्रकाशः कुत्र, प्रकाश कुठे आहे तर प्रकाशः सर्वत्र, सगळीकडे प्रकाश पसरलेला आहे. यानम कुत्र, यानम म्हणजे व्हेअर इज द व्हेकल, वाहन कुठे आहे. इथे कुठेही आपल्याला चित्रामध्ये वाहन दिसत नाहीये म्हणून आपल्याला म्हणायचंय की इथे कुठेही वाहन नाहीये, वाहन तर दुसरीचकडे आहे, अन्य ठिकाणी आहे. म्हणून आपण इथे म्हणणार आहोत यानम अत्र नास्ति, यानम तत्र नास्ति. तर उत्तर आहे यानम अन्यत्र, म्हणजे दुसरीकडे कुठेतरी आहे. जर का या ठिकाणी वस्तू नसेल तर आपण नास्ति म्हणजे न अस्ति, अस्ति म्हणजे आहे आणि न म्हणजे नाही, नाही आहे, इज नॉट असं वापरणार आहोत. आणि जर असेल तर आपण अस्ति या शब्दाचा प्रयोग करतो. आणि जर का एकत्र म्हणायचं असेल तर आपण संस्कृतमध्ये सुद्धा एकत्रच म्हणतो. जसं की गृहम वृक्षः च एकत्र, घर आणि वृक्ष त्या ठिकाणी एकत्र आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने संस्कृतमध्ये छोटी छोटी वाक्य तयार करत असताना अत्र, तत्र, सर्वत्र, कुत्र, अन्यत्र, एकत्र अशा अव्ययांचा वापर केला जातो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. याच पद्धतीने छोट्या छोट्या वाक्यांचा अभ्यास नक्की करा. पुढील व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत नमो नमः.